एका गावात एक घड्याळवाला राहत होता. त्याच्या दुकानात छोटी मोठी सर्व प्रकारची घड्याळं होती. तो घड्याळ दुरुस्त करण्यापासून घड्याळ विकण्यापर्यंतची सर्व कामे एकटा करायचा. घड्याळवाल्याचं दुकान फक्त घड्याळासाठीच गावात प्रसिद्ध नव्हतं, तर त्याच्या बोलण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध होतं. कारण तो खूप चांगलं बोलायचा. त्याच्या बोलण्यातून समजायचं की तो खूप ज्ञानी आहे. जर लोकांना कोणती अडचण असेल, मनात कोणती दुविधा असेल, तर लोक त्याच्याकडे सल्ला घ्यायला पण जात असत आणि घड्याळवाल्यासोबत चर्चा करत. घड्याळवाला पण त्यांची समस्या सोडवायचा, कारण तो एक चांगला माणूस होता. तो कोणासोबतही वादावादी करत नसत, स्वतःच्या कामाशी काम ठेवायचा. हा पण एक गोष्ट होती की तो घड्याळवाला कधी जुन्या गोष्टी आणि होणाऱ्या गोष्टींविषयी काहीच बोलत नसायचा. तो कधीच आपल्या भूतकाळामुळे दुःखी होत नसायचा किंवा आपल्या भविष्याची चिंता करत नसायचा. लोक सुद्धा त्याला विचारायचे की तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल आणि भविष्याबद्दल इतकं गप्प का राहता? जेव्हा पण आम्ही तुम्हाला विचारतो तेव्हा तुम्ही हसता आणि घड्याळाकडे बोट दाखवता. आम्हाला काहीही समजत नाही. त्यावर घड्याळवाला म्हणाला, बस असंच, दुसरं काही नाही. एक दिवशी एक मुलगा त्या घड्याळवाल्याकडे येतो. त्या मुलाने घड्याळवाल्याबद्दल लोकांकडून खूप काही ऐकलं होतं. लोकांकडून त्याला समजलं होतं की हा व्यक्ती दुसऱ्यांच्या समस्या सोडवतो, म्हणून त्याला विश्वास होता की तो त्याची समस्या सुद्धा सोडवेल आणि याच आशेने तो त्याच्याकडे आला होता.